आणि आता पुण्यातनं एक ब्रेकिंग बातमी येते। पुण्यामधील हिट अँड रन केसमधील अल्पवयीन आरोपीचे अद्याप रक्ताचे नमुने हे मिळालेले नाहीये। 3 दिवस झाले तरी देखील ब्लड रिपोर्ट पोलिसांना देण्यात आलेला नाहीये। कालच बालहक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची बाल सुधार गृहात रवानगी केली। मात्र 3 दिवस उलटून देखील आरोपीच्या रक्ताचे नमुने अजूनही पोलिसांना मिळाले नसल्याचं समोर येतंय। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव, मनाली, अपघात झाल्यानंतर या आरोपीने दारू पिलेली होती की नव्हती, मद्यप्राशन केलेलं होतं की नव्हतं, या संदर्भामध्ये पोलिसांकडून वेगवेगळी वक्तव्य आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलेलं होतं। ससून रुग्णालय आणि औंध रुग्णालयातून रक्ताचे नमुने जे आहेत ते तपासणीसाठी पाठवलेले होते आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो FSL म्हणजे फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडून येणं अपेक्षित होतं। मात्र 3 दिवस झाले या रक्ताचे नमुने देऊन अजूनही त्याचे रिपोर्ट जे आहेत ते आलेले नाही आहेत। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार पोलिसांनी कलमवाढ केल्यानंतर हे रिपोर्ट आले आणि त्याच्यामध्ये जर या अल्पवयीन आरोपीनं मद्यप्राशन केलेलं असल्याचं आढळलं तर खटल्यावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो। अशी कायदेशीर माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांनी हे रिपोर्ट मिळवण्यासाठी फार प्रयत्न केलेले नाहीयेत, कारण 304 हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये दारूच्या अंमलाखाली हा अपघात केल्याचं जर लक्षात आलं तर 304 हे कलम लागू होतं। माणूस शुद्धीत नसल्याचं जर या ब्लड रिपोर्टनं सिद्ध झालं तर जे प्रमुख कलम आहे 304चं सदोष मनुष्यवादाचं, त्याचं महत्व जे आहे ते कमी होऊन जातं। अशा पद्धतीचा बचाव जो आहे तो पोलिसांकडून सध्या घेण्यात येतोय। मात्र हा रिपोर्ट 3 दिवस झाले तरी सुद्धा पोलिसांना का मिळत नाहीये असा प्रश्न निर्माण झाला। निश्चितच वैभव, धन्यवाद। या संपूर्ण प्रकरणावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।